मोला पांडे 11 संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय आणि कुठेतरी अडचणी वाढलेल्या पाहायला मिळत आहेत, कारण पहिल्या गोलंदाजाला प्रॉपर लाईन लेंथवरती गोलंदाजी करणं गरजेचं असतं. मिस्टेक झाली आहे. व्हाईट बॉल गणेशच्या वतीने. धावफलक 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती. गोलंदाज देखील तयार. यावेळी स्ट्रोक चांगला आहे, मात्र डीपमध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. देवा धावफलक पाहायला मिळतोय, जो मात्र पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 3 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक पाहायला मिळत आहेत 3. आदर्श स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेस फलंदाज बाद. विकेटचा पतन. बॅटरच्या खेळीचा अंत होतोय. प्रकाश पाहायला मिळतात. भोला पांडे 11. मोर युनायटेड 11. दिग्गज खेळाडूंमध्ये सुरस. यावेळेस विकेट. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतो. यष्ट उद्ध्वस्त केलं दांडीगुल. फर्निचर डिस्ट्रॉय. प्रकाश खेळीचा अंत. प्रकाश आउट. जय किशन नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 3 आतापर्यंत पाहायला मिळते. 2 विकेट गेलेत महत्त्वाचे. आणि स्कोरच्या भूमिकेमध्ये मयांक सरांना आपण पाहतोय. मयांक जी जगताप सर प्रोफेशनल स्कोरिंग करत आहेत. जशी प्रोफेशनल स्कोरिंग वेदांत सरांनी केली, मयांक सर देखील तशी स्कोरिंग करतायत. धावफलक 3. 2 विकेट आतापर्यंत गेलेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या ओव्हरमधील. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. चार बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 2. विकेट गेलेत देखील 2. पुन्हा एकदा चांगली एकदा चांगला बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 3.
पहिलं षटक समाप्त. धावसंख्या फलकावरती 5. 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. धावसंख्या 5. भोला पांडे 11. संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. शुभम आणि जयकिशन हे जोडी पाहायला मिळेल. दुसरीकडे मोर युनायटेड टीम या मॅचमध्ये कमालीची कामगिरी करते. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली. एक्स्ट्रा कव्हरमध्ये रनआउटची संधी होती. प्रशांत पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल पाहायला मिळते. धावफलक 6 आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील स्कूप करण्याचा प्रयत्न होता. अपील थोडीशी नाजूक पाहायला मिळाली. डॉट बॉल. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. 1.2 षटक आतापर्यंत कंप्लीट पाहायला मिळत आहेत. अडचणींमध्ये वाढ. भोला पांडे 11 संघाच्या देखील आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. जयकिशन. जॅकीच्या बॅटमधून आलेला जबरदस्त चौकार पाहायला मिळतोय. चौकार आला आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या 10. बॉल झाले 3. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता. खराब बॉल. करपून समाचार घेतलाय. 2 खेळाडू होते. मिस्टेक झाली दोन्ही खेळाडूंच्या वतीने. अवाक्याचे दूर नव्हता मात्र थोडंसं जजमेंट खराब पाहायला मिळालं. आणि यावेळेस विकेटचं पतन. जयकिशनच्या खेळीचा अंत. त्यावरती 3रा धक्का. मोर युनायटेड संघ कमालीची कामगिरी करतोय. एक 1.4 षटक आत्तापर्यंत झालेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा धावफलकावरती. रनअप बॉल मैदानावरती. रनअप बॉल सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो. भोला पांडे 11. प्रशांत बॉलिंग ट्रॅकवरती. कमालीची आत्तापर्यंत गोलंदाजी प्रशांतच्या वतीने पाहायला मिळते. यावेळेस देखील सुख चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये. वा काय फिल्डिंग आहे. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळतोय. कमालीची फिल्डिंग. 2 धावा फलकावरती ऍड होतील. धावसंख्या 12. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक 1.5 षटक आतापर्यंत झालेत. कव्हरच्या दिशेला ट्रॅप करण्याचा प्रयत्न होता. वाडीस लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल झाला. जबरदस्त फिल्डिंग. यावेळेस देखील टॅप केलाय. पॉईंटच्या दिशेला रनआउटची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली होती. अलिय सिंगल. षटक क्रमांक 2 समाप्त. धावसंख्या 13 पाहायला मिळेल. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 13 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 200 षटक देखील समाप्त होत असताना पाहू शकतो आपण.
आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये टेप बॉल ओव्हर. पहिलाच बॉल वाईड. अवांतर धावाड होईल आणि फलक पाहायला मिळतोय 14 या आकड्यावरती. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. 2 षटक समाप्त झाले. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. टेप बॉल ओव्हर. फक्त लाईन लेंथ ॲक्युरेसी महत्त्वाची आहे. वेग जरी नसला तरी स्विंगने तुम्ही फलंदाजांना बीट करू शकता. तेच पाहायला मिळतोय. बीट झालेत फलंदाज. डॉट बॉलची होत असताना समाप्ती पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावर. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केला. मैदानावरती आपण पाहू शकतो आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 15. 15 धावा पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ झाला. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओला पांडे 11. विपक्ष मोर युनायटेड 40+. मोर युनायटेड आपल्याला संघ पाहायला मिळतोय. मोर युनायटेड 40+चा संघ मला वाटते पहिले होता आणि हा रेग्युलर फॉर्मॅटमधील मोर युनायटेडचा संघ आहे. पण जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आहे. रिदमिक पॅटर्न गोलंदाजी करतात आणि जबरदस्त गोलंदाजी. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय कमालीचा बॉल होता. जबरदस्त बॉल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅटची कडा आणि फलंदाज बाद. विकेटचा पतन. शिवमच्या खेळीचा अंत. अजून एक धक्का बसतोय. मैदानावरती अजून एक विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद होत आहेत. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावर. नवीन बॅटर कुणालला आपण पाहतोय. हाईट फॅक्टर यावेळेस होता. हाईट फॅक्टर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. कुणालची हाईटच भरपूर आहे. त्यातल्या त्यात डर सबको लगता है, गला सबका सूखता है. पुन्हा एकदा चांगला बॉल. जबरदस्त बॉल. षटकाची होती. सांगता षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 15 पाहायला मिळेल. षटक क्रमांक षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती पाहायला मिळते.
चौथं पाहायला मिळेल. यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. सुरुवात झाली आहे षटक क्रमांक 4 ची. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 19 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. दिशा दाखवली आहे, फक्त दिशा दाखवली. आले मैदानावरती सिंगल. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. 20 रन्स ऑन द बोर्ड. दोन बॉलचा खेळ झाला. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती. स्ट्रोक चांगला आहे लॉंग ऑनच्या दिशेला. सिंगल आड होईल. आली मैदानावरती सिंगल. फलक पुढे सरसावत असताना 21. आली मैदानावरती सिंगल. फलक पुढे सरसावत असताना 22. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र सिंगल. हा सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला 23 पाहायला मिळेल. 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये 23. स्वप्नील आपण पाहतोय षटक क्रमांक 5 मैदानावरती प्रगती पथावरती आहे. लेगबाशी एकदा वाढ होईल. धावफलक 24 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. स्वप्नीलला शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय शिवम आणि कुणाल
दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. शिवमच्या बॅटमधून एक चौकार आलाय. 4 सिंगल, एक डबल, एक चौकार आतापर्यंत पाहायला मिळतात. भोला पांडे 11 वर्सेस मोर युनायटेड 11 असे दोन संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार मैदानावरती. फुलटॉस बॉल 2, फलकावरती धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 26 धावा पाहायला मिळतात. 2 मध्ये 3 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच होईल कंप्लीट. बॅटर आउट. शिवम बॅक टू दी पवेलियन. 26 वरती 5वा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. भोला पांडे 11 टीमला अजून एक धक्का. सव्वीस धावा धावफलकावरती. नवीन बॅटर अर्जुन. अर्जुन पाहायला मिळतात. कॅचची संधी आणि कॅच कंप्लीट. स्वप्नीलला अजून एक विकेट मिळाली आहे. 26 वरती 6वा धक्का बसतोय. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसेल आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता स्वप्नीलला आपण पाहतोय. यावेळेस देखील कॅच कंप्लीट आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. जबरदस्त गोलंदाजी स्वप्नीलची पाहायला मिळते. निखिलने पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती या स्पर्धेमध्ये आणि आता स्वप्नीलने देखील विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. अजून एक विकेट हॅट्रिक. ही तिसरी विकेट हॅट्रिक आहे. आणि मैदानावरती ब्रह्मदेव पांडेंना आपण पाहतोय, ज्याची कालपासून सर्वच जण आतुरतेने वाट बघत होते. तो खेळाडू आलाय. कालच जर विकेट घेतल्या असत्या तर हा खेळाडू आपल्याला बघायला मिळाला असता. मात्र आज संघाचे कर्णधार पाहायला मिळतात. ब्रह्मदेव पांडे इन ॲक्शन मध्ये ॲज अ बॅटर. 26
यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे. आली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 27-28 लक्ष. कृणाल पाटील इन होतील. ॲज अ ओपनर कृणाल आपल्याला पाहायला मिळतात. इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. स्ट्रायकिंग एंडवरती सागर आणि प्रकाश पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती. 28 धावांचं लक्ष आहे. 28चं लक्ष आणि मॅच सुरू झाली आहे. इनिंग क्रमांक 2 ला होती सुरुवात. पहिला बॉल घेऊन प्रकाश तयार. पहिलाच बॉल. हाईट फॅक्टर नेहमी मॅटर करतो. कमरेच्या जवळ हा बॉल लागलाय. हिट झालाय आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. प्रकाश पाहायला मिळतात. सागर स्ट्रायकिंग एंडवरती. 28चं लक्ष. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. महत्वाचा बॉल.
गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. वॉट स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक आहे आणि मला वाटतं आजच्या दिवसामधील सर्वात जबरदस्त फटका. सिक्सर पाहायला मिळतोय. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी और अब हमारी. सिक्सर पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. काय स्ट्रोक होता, पिकअप स्ट्रोक आहे ऑन साइडला. विकेट तोडली आहे, फोडली आहे आणि त्यानंतर सिक्सर वसूल केला. 28चं लक्ष पाठलाग करत असताना जबरदस्त मैदानावरती हे सुरुवात म्हणता येईल. 2 निर्धाव बॉल त्यानंतर सिक्सर पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळतात. स्लोवर गतीचा बॉल, यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. 22ची अजूनही आवश्यकता आहे. 26 बॉल 22 हे इक्वेशन असेल. सागर मैदानावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत सागरच्या बॅटमधून आपल्याला एक सिक्सर पाहायला मिळते. एक चांगला बॅटर आहे सागर. मोठे स्ट्रोक त्यासोबतीला सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो सागर. 2 धावा फलकावरती ॲड होत आहे. धावसंख्या 8 आणि आता शेवटचा बॉल. 8 फलकावरती धावा असतील. मोर युनायटेड विपक्ष भोला पांडे 11 अशी ही लढत पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळ झाला. 8 धावा या फलकावरती. शेवटचा एक बॉल. शेवटचा एक बॉल शिल्लक. आपटी बार दिले तर मात्र सागर ओळखला जातो पुल करण्यासाठी, हुक करण्यासाठी. स्लाइडली थोडेसे बॉल पुढे टाकणं गरजेचं आहे. 2 ते 4 मीटरची जी रेंज असते. पण सागर असा खेळाडू आहे पॉवर प्लेमध्ये ड्रायव्हिंग लेनवरती जर बॉल आले तर मात्र लॉफ्टेड स्ट्रोक देखील खेळू शकतात. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. डीपमध्ये लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये एकही खेळाडू नाही. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. आला बॉल डॉट. षटकाची होती सांगता. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पहिले धावसंख्या 8 म्हणजे आता 4 षटका आणि 4 षटकांमध्ये 20ची आवश्यकता असेल. शिवम पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. कृणालच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. कृणाल स्ट्रायकिंग एंडवरती. बॉलिंग ट्रॅकवरती शिवमला आपण पाहतोय. 8 धावा फलकावरती. 20चं लक्ष आहे. 24 बॉल आणि 20 हे इक्वेशन असेल. यावेळेस देखील मिस्टेक झाली आणि कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. 8 वरती पहिला धक्का. कृणालच्या खेळीचा अंत. देवा पाहायला मिळतात. मैदानावरती देवाच्या वतीने कशी आता फलंदाजी होईल. मी म्हणेल सेन्सिबल क्रिकेट त्याच्या वतीने खेळला जाईल की अटॅकिंग माइंडसेटने, कारण फक्त 20 धाव्यांची आवश्यकता आहे. अशा वेळी आम्ही पाहिलं होतं सूर्यकांत नाना 11 संघाचे, त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती. म्हणजे असेच रणसंख्येची आवश्यकता होती आणि सिंगल डबलचा गेम. 7 का 8 बॉलमध्ये 7-8 सिंगल त्यांनी घेतले होते. एकही मोठा स्ट्रोक मारला नव्हता आणि एकही बॉल डॉट बॉल फेस केला नव्हता. 8 फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत.
यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळेल. आलियाची मात्र सिंगल. शिवम पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती आलेली ही सिंगल. यावेळेस देखील पुल केलाय. स्ट्रोक तर लाजवाब आहे. डीप मध्ये फिल्डर असतील. आली आहे सिंगल. सागर मैदानावरती जबरदस्त फलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. हाफ ट्रॅकर बॉलला जबरदस्त मिड विकेटच्या दिशेला पुल करण्यासाठी हा ओळखला जातो खेळाडू. स्ट्रायकिंग एंड वरती देवा पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. 28 धावा देखील चेस करण्यासाठी उतरले, मात्र कुठेतरी थोडंसं दमछाक होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट, त्यानंतर 2 सिंगल, त्यानंतर डॉट. धावफलक 10. कमबॅक झालंय. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल. खेळाडू आहेत, कॅच झाली ड्रॉप. आणि देवाने एकच धाव घेतली आहे. नकार दिलाय सागरने दुसऱ्या धावेसाठी. सिंगल ॲड होईल. फलक पुढे सरसावत असताना 11 फलकावरती धावा. शेवटचा बॉल. 11 ऑन द बोर्ड. 11 ऑन द बोर्ड. मिडऑफच्या दिशेला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. सांगत षटक क्रमांक दुसऱ्या समाप्त धावसंख्या 11, म्हणजे 17ची आवश्यकता 18 बॉलमध्ये. वाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती ऍड होईल.
चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. डॉट पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज देवाला आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. वाईड नंतर डॉट आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल. गोलंदाज देखील तयार. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय. वाईड नंतर 2 डॉट. शुभमचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये 3 टेबल ओव्हर टाकले आणि तिघांमध्ये 6, 6 आणि 6. आता या 2 बॉलवरती 1 आलाय म्हणजे 4 बॉलमध्ये 5 येतील का? तो इतिहास तो पुन्हा एकदा रिपीट करेल का? यावेळेस बॉल हवेमध्ये आणि कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. कहाणी में ट्विस्ट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. देवा बॅक टू दी पवेलियन. पंधरा मध्ये 16ची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज साहिलला आपण पाहतोय. 15 मध्ये 16 हे इक्वेशन. पंधरा बॉल 16ची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. विकेट. फलंदाज बाद. विकेटचं पतन पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. साहिलच्या खेळीचा अंत. मोर युनायटेड संघ अडचणीमध्ये. एकाच मॅच मध्ये 2 हॅट्रिक बघायला मिळतील का? मोर युनायटेड आणि भोला पांडे 11 ही लढत पाहायला मिळते. आकिब पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ आहे. 4 बॉलचा खेळ झाला आणि अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल शिल्लक. कमबॅक होईल का? मॅच बॉल मी म्हणेल. काय गोलंदाजी आहे आणि विकेट. फलंदाज बाद आहेत की नाही? विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. रनआउट झालेत. थोडेसे लेट रनआउट झाले पण रनआउट झालेत.
स्वप्नील नवीन बॅटर मैदानावरती. स्वप्नील तेलंगे मैदानावरती पाहायला मिळतात. 2 विकेट 1च धाव. 12 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये मोर युनायटेड. आणि इथे वाईड बॉल. 13 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 15 ची आवश्यकता आहे 13 मध्ये. 13 मध्ये 15 इक्वेशन आहे. 2 धावा फक्त शुभमने खर्च केल्यात. बारा मध्ये 13 ची आवश्यकता आहे. शिवम पाहायला मिळतात. 12 बॉल 13. 12 मध्ये 13 ची आवश्यकता पाहायला मिळते. 12 बॉल 13. यावेळेस वाईड बॉल. 12 मध्ये 12 ची आवश्यकता आहे. मोर युनायटेड आणि बोला पांडे 11. जबरदस्त शुभमने कामगिरी केली होती. यावेळेस देखील 2 फलकावरती धावा ऍड होतील. फलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 18. अकरा मध्ये 10 ची आवश्यकता आहे आणि सागर मैदानावरती आहे. तोपर्यंत धावा बनतील हे मोर युनायटेड संघाला माहिती आहे. ओला पांडे 11 संघाला इथून सागरची विकेट घेणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर अवघड मॅच आहे. 11 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये. कॅचची संधी निर्माण झाली आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट आहेत. 10 बॉल 8 ची आवश्यकता आहे. मॅच बॉल होता भाऊ हा. जर बघायला गेलं तर मॅच बॉल होता. सागरची झेल सोडली. दहा बॉल 8.
मध्ये 8ची आवश्यकता. आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 9 मध्ये 8. आणि आता डॉट बॉल 8 मध्ये 8. मॅच आली आहे रंगात. 8 मध्ये 8ची आवश्यकता आहे. 8 बॉल 8. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मोर युनायटेड संघ अडचणीमध्ये सापडलाय. भोला पांडे 11, विपक्ष मोर यूनाइटेड. तगड़ा मुकाबला चलता हुआ मैदान के अंदर, जहां पर 8 गेंदों में 8 रनों की आवश्यकता. सागर स्ट्राइकिंग एंड के ऊपर. ये बल्लेबाज खास है, इस खिलाड़ी के पास क्लास है. इस बार गेंद हवा में, डाउन द बॉल. फील्डर जरूर आएंगे. सिंगल तो मुकम्मल. दूसरे रन का प्रयास. देखते देखते 2 रन भी कंप्लीट. 6 रनों की आवश्यकता. 7 गेंदों में 6 रन. और यहाँ पर अगर हाफ ट्रैकर गेंद डाली तो अगली गेंद के ऊपर मैच फिनिश हो सकता है, क्योंकि सागर को शॉर्ट बॉल पसंद है. सुपर ओवर है भाई, सुपर ओवर. सात बॉल 6 धावेंची आवश्यकता. अकूट टप्प्याचा बॉल टाकायचा नाहीये यावेळेस. देखील स्ट्रोक चांगला आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढे टाकलेला बॉल होता, चौकार आलाय. 6 बॉल 2. 6 मध्ये 2. 6 मध्ये 2ची आवश्यकता. एक विशन. सहा बॉल 2ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 2. सहा मध्ये 2 धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल 2 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस वाईड बॉल. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. एका धावेची आवश्यकता फक्त. गोलंदाज तयार. आम्हाला 1 ची आवश्यकता. इथे आलाय हा चौकार. सामना झाला फिनिश. सामना जिंकला मोर युनायटेड संघाने. अभिनंदन, अभिनंदन मोर युनायटेड संघ. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत भोला पांडे 11 या संघाला. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट स्वप्नील असेल. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. 3 विकेट कॅरी केल्या. 4 धावा खर्च केले. चला मॅन ऑफ द मॅच स्वप्नील मिळतील.